अमरावतीचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली। शपथविधी सोहळा हा अमरावती न्यायालयाच्या वकील संघाच्या कार्यालयामध्ये मोठ्या स्क्रीनवर दाखवलेला आहे आणि जशी शपथविधी सोहळा पार पडला यावेळी वकील संघामध्ये एक आनंदाचा उत्साह वाटत आहे। आपण या दृश्यामध्ये जर बघितलं तर जे वकील आहेत ते सगळे मिठाई देऊन आनंद साजरा करताय, ढोल ताशे वाजवून नाचत भूषण गवई जे सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले त्यांचं स्वागत करताय। आपल्यासोबत काही वकील संघ आहे, जे वकील आहे, आपण त्यांच्याशी बोलू। काय सांगायला सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई साहेबांनी शपथविधी घेतली? अमरावती वकिलांसाठी आज दिवाळी आहे। प्रत्येकाला असं वाटतं की आपण स्वतःच्या जागेवर गेलो आहे। एक माणूस म्हणून किती मोठा असायला पाहिजे याचं उदाहरण भूषणभाऊ गवईंकडे आम्हाला मिळतं। माणूस कितीही मोठा झाला तरी पाय जमिनीवर असायला पाहिजे हे जे म्हणतात, तर इतक्या उच्च स्थानावर जाऊन सुद्धा भूषणभाऊंचे जे पाय आहेत, त्यांचं जे मन आहे ते अमरावतीत अजूनही जुळलेलं आहे। अमरावतीतल्या प्रत्येक माणसाला येऊन जेव्हा वैयक्तिक नावाने तो माणूस खांद्यावर हाटून बोलतो तेव्हा लक्षात येतं की माणूस मोठा कसा असतो। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे भूषण गवई आहेत असं आमचं म्हणणं आहे। तुम्ही काय सांगाल, केव्हापासून ओळखता भूषण गवई साहेबांना आणि काय सांगाल त्यांच्या काय सांगू मी तुम्हाला आता माझ्या आनंदाची काही सीमा नाही आहे, कारण की मी त्यांना 3rd इयरमध्ये शिकवलं आहे लॉ कॉलेजमध्ये। तुम्ही गुरु आहात आता नाही ते आता उच्च पदावर आहे, ते त्याचे योग्य आहे, त्याच्या मेहनतीने, त्याच्या इमानदारीने आणि त्याच्या व्यवहाराने, त्याच्या स्वभावाने ते त्या पदावर पोचले आहे। म्हणून काही आनंदाची आता काही मी काही कल्पनाही करू शकत नाही, काही शब्दही बोलू शकत नाही आणि शब्द नाही आहे माझ्याजवळ। काय सांगाल, एक जुन्या आठवणी एखादी आहे आठवण जे तुमच्या आजही स्मरणात आहे? ते नाही, आज मी क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करतो, मी त्याच्या अनेक जजमेंट्स असे पाहिले आहे की लँडमार्क जजमेंट्स आहे हां। त्यामुळे त्याने आपल्या मेहनतीने, आपल्या कर्तृत्वाने आपलं नाव कमावलं आहे। आणि हा फक्त अमरावतीकरांचा नाही, परंतु त्याचे आईवडिलांचा, पूर्ण देशाचाच अभिमान आहे की एक मराठी मीडियममध्ये शिकलेला लहान पोरगा देशाच्या एवढ्या मोठ्या उच्च पदावर जातो। अमरावतीसाठी अमरावती बारची तर म्हणजे अमरावती बारचा अभिमान, अमरावती बारची शान, अमरावती बारसाठी हे सगळे तुम्हाला जे आता नाचताना दिसले हे त्याचं प्रतीक आहे। अमरावतीचे भूषण आहे असं प्रतिक्रिया ह्या सगळ्या वकील संघाने एबीपी माझाकडे व्यक्त केली। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।